आमच्याकडे या हेअरस्टाईलला सागरचोटी म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात? कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. कारण मला वेगवेगळी नावं वाचायला खूप आवडतील. मान्सून सुरू झाला की ऑफर्सचा पण पाऊस पडतो. म्हणून आज थोडी शॉपिंग करायची ठरवलं. खरं सांगायचं तर गरज होती काही वस्तूंची, पण ऑफर्स पाहिल्या की अजून 2-4 गोष्टी ना कशा ट्रॉलीमध्ये ॲड होतात ना तेच कळत नाही. तुमचंही असंच होतं का हो? ऑफरच्या नावाखाली बजेट थोडंसं पुढं जातच ना. शॉपिंग करून घरी आल्यावर भूक तर लागलेलीच होती. मग पटकन काय बनवायचं? कमी वेळात पण बनलं पाहिजे आणि आवडेल असं पण बनलं पाहिजे. म्हणून काहीतरी माझ्या मुलीलाच मी सांगितलं की चल तुझ्या आवडीने काही पण बनव. तर घरात ब्रेड होता तर तिने मस्त ब्रेडचा पिझ्झा बनवायचं ठरवलं. ब्रेडच्या स्लाइसला ना असे मस्त आकार देऊन घेतले. त्यावर बटर टाकलं. थोडासा पिझ्झा सॉस टाकून तो पसरून घेतला. मग त्यावर चीज टाकलं. कांदा थोडा, सिमला मिरची असं करत करत परत भरपूर चीज घातलं. जितकं चीज का असेल ना ह्याच्यावरती तेवढी खायची मजा जास्त वेगळी येते. तुम्हाला पण हे चीज असं भरपूर असलेलं आवडतं ना. आता हे तव्यावर झाकण ठेवून किंवा ओव्हनमध्ये चीज छान वितळेपर्यंत बेक करून घ्यायचं. 5 ते 10 मिनिटामध्येच हा गरमागरम ब्रेड पिझ्झा ना तयार होतो. बाहेर खायला जाण्यापेक्षा असं काहीतरी घरात करून खाल्लं ना त्याची चव, टेस्ट आणि जे गरम गरम खायचं सुख असतं ना ते खूप वेगळंच असतं. बरं, सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या हं.